पुण्यामध्ये तरुणीचा जीव धोक्यामध्ये घालून स्टंट, उंच इमारतीवरून लोंबकळतानाचा व्हिडिओ व्हायरल। स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीचा शोध सुरू। महायुतीमध्ये जागा वाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। विधानसभेत शिवसेनेला 100 पेक्षा अधिक जागा दिल्या पाहिजेत, कदम यांची मागणी। जागा वाटपाच्या वेळी भाजपने शिवसेनेची दिशाभूल केली। शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांचा आरोप। रामदास कदमांच्या मताशी सहमत असल्याचंही वक्तव्य। अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी। तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्लाबोल। सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाकेंना भेटणार। उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकरांचा शिष्टमंडळात समावेश। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर। उपोषण स्थळावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री। विधानसभेच्या अनुषंगाने वरळीत घेणार बैठका। संदीप देशपांडे वरळीमध्ये संभाव्य उमेदवार। मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना। तर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, पवारांच्या कानपिचक्या। मुंबई पदवीधरसाठी मतदार नोंदणीत अनेक मोठ्या चुका। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा आरोप। निवडणूक अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचाही दावा। लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। 18 लाखांचं शुल्कही भरलं। विखेंनी पराभव मान्य करावा, लंकेंचा टोला। त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते संत निवृत्तीनाथांची आरती। नंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातही दर्शन। थांबून ठेवलेल्या भाविकांना प्रवेश देण्याची राज ठाकरेंची सूचना। केंद्राच्या मंजुरीनंतरही वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध कायम। लढाई सुरूच ठेवण्याचा इशारा। तर स्थानिकांचा विरोध दूर करण्याचा प्रयत्न करू, सरकारची भूमिका। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करणार नाही, चंद्रकांत पाटील यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नामदेव तुकारामांचं भजन। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी। सुपर 8च्या लढाईत भारतीय फलंदाजांचा मुकाबला अफगाणी फिरकीसोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।